किंवा भक्तांनी जे भगवंतावर प्रेम केलं त्या प्रेमामुळं भगवंतांनी भक्ताचं काही पण ऐकलं, काही पण खाल्लं, आलं का लक्षामध्ये? त्यांनी काय दिलं हे पाहिलं नाही, त्याच्या पाठीमागचा भाव पाहिला. तस्मात भाव ही कारणो, भाव का भुक भूमय, भाव ही सब सार है, भाव से जो मुझे भजे तो भव से बेड़ा पार है, भाव का भुक भूमय. बर का, भाव ही सब सार है, भाव से मुझे भजे तो भव से बेड़ा पार है. विदुरा घरच्या भक्षोनी कन्या परमानंदी झाला. एक दिवस भगवान श्रीकृष्ण आपल्या महालामध्ये रात्रीच्या वेळेस अरे खूप दुमसून रडतात. रडण्याचे प्रकार आहेत, जसे हसण्याचे प्रकार आहेत तसे रडण्याचे पण प्रकार आहेत. आता अलीकडे एकच ट्युनिंग आहे सर्वांची, तो भाग वेगळा आहे. दुमसून रडणं वेगळं बर का, नसल तर वर रडणं वेगळं आहे. मला तर त्या खोलामध्ये जायचं नाही. दुमसून रडायला लागले भगवान, म्हणजे छाती भरून येणं, कंठ दाटून येणं, किती समजावलं तरी डोळ्यातलं पाणी न थांबणं, याला दुमसून रडणं म्हणतात. समोरचे लोक बोलत आहेत परंतु तो ऐकतो सर्व, परंतु याला बोलता येत नाही, शब्द फुटत नाही, याला दुमसून रडणं म्हणतात. आलं का लक्षामध्ये? भगवान दुमसून रडतात. त्यामुळे भगवंताचं रडणं पाहून भगवंताचे परम मित्र बृहस्पती शिष्य उद्धवजी भगवंताकडे जातात आणि पाहतात, भगवान तुझ्या डोळ्याला पाणी, काय कारण? उद्धवजी बोलतो, कोणाला? भगवंताला. अरे तू करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, सर्व सत्ताधीश जगदीश परमात्मा. महाराज घरात मालक सुटता बाकीच्यांनी रडलेले एकदम जमत, परंतु मालक जर रडायला लागला आणि बाकीचे जरी रडत नसले तरी काय नाही. तो आता जगदीश परमात्मा, तूच रडायला लागला, काय कारण काय? कोण विचारताय? उद्धव. त्यावेळेस भगवान बोलू लागले, उद्धवा अरे तू म्हणतोस काय कारण आहे? तुला कल्पना आहे? मला काकांची खूप आठवण येते. कोणाची? काकांची. काका आणि काकींची खूप आठवण येते. उद्धवा कुठं असतील ते? कुठं गेले असतील? कसे असतील? दुर्योधनाने त्यांचा खूप अपमान केला. उद्धवा एक काम कर, माझा निरोप त्यांना पोहोच कर. कोणाला? विदुर काकांना. भगवंताचा निरोप घेऊन, कारण भगवंतानी भागवत धर्माचा उपदेश माझ्या उद्धवाला केला आणि तो भागवत धर्माचा उपदेश निरोप घेऊन उद्धवजी महाराज भारत भ्रमण करत करत गंगेच्या काठावर बर का उद्धवजी आणि विदुर काकांची भेट झाली. उद्धवजींनी नमस्कार केला. कोणाला? विदुर काकांना. काका हो. आणि जेव्हा उद्धव आणि काकांचं बोलणं प्रारंभ झालं, विदुरांनी उद्धवाला विचारलं, उद्धवा अरे तू भगवंताचा सखा आहेस, मित्र आहेस, भाग्यवान आहेस, तुला भगवंताचा सहवास लाभला,
माझ्यासाठी भगवंताचा काय निरोप काय आहे? उद्धव बोलू लागला कोणाला, विदुर काकांना, काका मी कसला भाग्यवान. कल्पना आहे प्रत्यक्ष भगवान, खरे भाग्यवान तुम्ही आहात की तुमच्या विरहामध्ये भगवान श्रीकृष्ण रात्र रात्र ढसाढसा रडू लागला. खरे भाग्यवान तुम्ही आहात. तुम्ही मला भाग्यवान म्हणता. तेव्हा विदुर बोलतात, उद्धवा, आपलं उद्धवजीने सांगितलं काका भगवान निजधामाला गेलेले. आलं लक्षामध्ये. विदुरजी म्हणतात माझ्यासाठी काय निरोप आहे? त्यावेळेस उद्धवानं सांगितलं तुम्ही मैत्रीय मुनीकडे जा, मैत्रीय मुनी तुम्हाला उपदेश करतील. पुढं काका आणि काकी मैत्रीय मुनीच्या आश्रमात हरिद्वारला जातात. मैत्रीय मुनींनी विदुर काकांचं स्वागत केलं. आई महात्मान, कारण विदुरासारखा महात्मा, त्यांचं स्वागत मैत्रीय मुनींनी केलं. मैत्रीय मुनी पाहतात विदुरांच्या चेहऱ्यावर चिंता आहे, चिंताग्रस्त दिसतात. मैत्रीय मुनी बोलतात विदुरजी क्या बात है, आपका चेहरा प्रसन्न नहीं दिख रहा है, क्या बात क्या है? चिंताग्रस्त दिसतात. म्हणून 3 प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचा विषय खूप मोठा आहे बर का. मैत्रीय मुनीला विदुरजी म्हणतात, हे मैत्रीय मुनी, पहिला प्रश्न विचारला, भगवंतांनी जगाची निर्मिती का केली? एक, पर जग निर्माण केलं आणि जगामध्ये जे जीव जंतू जन्माला आले त्यांच्यामध्ये असा भेदभाव का? कोणी दुःखी आहे, कोणी सुखी आहे, कोणी कष्टी आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणाला मूलबाळ आहे तर कोणाला मूलबाळच नाही. ही विषमता का? काय कारण आहे? हा प्रश्न केला. दुसरा प्रश्न केला, भगवान या भूतलावर अवतार का घेतात? पण अवतार घेऊन देवांचं रक्षण, सज्जनांचं रक्षण करतात आणि दुष्टांचा संहार करतात, असं का? हा भेदभाव का? एवढी विषमता का? आणि तिसरा प्रश्न केला की कोणी सुखी आहे तर कोणी दुःखी आहे. या 3ही प्रश्नाचं उत्तर मैत्रीय मुनीने दिलं बर का. मैत्रीय मुनी म्हणतात, विदुरजी तुम्ही म्हणता की भगवान या भूतलावर अवतार घेतात, राक्षसांना मारतात, सज्जनांचं रक्षण करतात. हो, ऐका, भगवान या भूतलावर राक्षसांना मारण्यासाठी येत नाही किंवा भक्तांचं रक्षण करण्यासाठीच येत नाही, तर या भूतलावर भक्तांचं रक्षण, धर्माची स्थापना, गोमातेचं रक्षण आणि नंतर दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान या भूतलावर येतात. परिस्थिती चिंतन अभंग आहे. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना बर का. आणि पुढे मैत्री मुनी विदुरांना म्हणतात, कारण पुढे हा सृष्टीचा विस्तार आपल्याला थोडासा पाहायचा. कश्यप ऋषींना 13 पत्नी आहेत. आलं का लक्षामध्ये? त्यामध्ये दिती, अदिती, अनुदिती यांचा विस्तार आहे महाराज. दितीपासून दैत्य, अदितीपासून देव, अनुदितीपासून दानव, सुरसा आहे, कद्रू आहे, विनीता आहे. ही सृष्टीची रचनी म्हणजे रचना चालू झालेली आहे. एक दिवस महाराणी दिती कश्यपांना प्रणाम करते. महाराज, हो, आदितीला मुलं बाळ आहे, मीही तुमची धर्मपत्नी आहे, माझी इच्छा आहे मलाही मूलबाळ व्हावं, विनंती करते. तो वेळ होता संध्याकाळचा, दिवस मावळतीला गेलेला. कश्यपची कमंडलू उठून गंगा स्नानासाठी निघालेले होते. हाताला धरलं.
माझी इच्छा आहे मला पुत्र संतती व्हावी, मूलबाळ व्हावं. कश्यपानं सांगितलं, भाग्यवान सध्याची ही वेळ नाही, परंतु नाईलाज झाला. आणि त्या कालखंडामध्ये एकांतामध्ये स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्ट अशा हट्टाचे प्रकार सांगितले. नाईलाजाने एकांतामध्ये गेले आणि आदितीला गर्भधान झालं. परंतु कश्यपांनी लागली सांगितलं, तुझ्या पोटी जे संतती जन्माला येते अत्यंत दुष्ट आणि दुराचारी जन्माला येते, कारण अवेळी हा संभोग झालेला आहे. पुढं हजारो वर्ष त्या आदितीने आपल्या पोटामध्ये ते गर्भ जन्मालाच येऊ दिले नाही. त्यांचं तेज बर का सूर्याप्रमाणे महाराज भव्य आणि दिव्य तेज आहे. तेव्हा काय करावं, इकडं ब्रह्मदेवाने स्वयंभू म्हणू यांना सृष्टीची रचना करण्यासाठी सांगितलं. परंतु आता सृष्टीची रचना करायची सृष्टी आहे कुठं, कारण सृष्टी त्या दितीच्या गर्भातून हिरण्याक्षांनी हिरण्यकश्यप म्हणून जन्माला आले. पुढं आलं का लक्षात, दितीच्या गर्भातून हिरण्याक्ष सृष्टी रसातळाला घेऊन गेलेला आहे. सृष्टी रचना करायची खरं आहे, परंतु आहे कुठे, हिरण्याक्ष घेऊन गेला रसातळाला. म्हणून ती सृष्टीची स्थापना करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानीच वराह अवतार धारण केला. बोली वराह भगवान की जय. नंतर त्या सृष्टीची स्थापना केली. आज सृष्टीचा विस्तार पुढे प्रारंभ झालेला आहे आलं लक्षामध्ये. आणि पुढं स्वयंभू म्हणून आणि शतरूपा यांच्या संयोगातून हा सृष्टीचा विस्तार प्रारंभ झालेला आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञानुसार स्वयंभू मनू आणि शतरूपा यांना 3 मुली, आकुती, देवहूती, प्रसूती, 2 मुलं आहेत, प्रियाव्रत आणि उत्तानपाद. बराचसा विस्तार आहे. मैत्री मुनी म्हणतात मनू महाराजांची मोठी मुलगी अर्थात आकुती, या आकुतीचा विवाह रुचिनाम प्रजापती सोबत झाला, ज्यांच्या घरी प्रत्यक्ष यज्ञ भगवंतांनी अवतार धारण केलेला आहे. आलं का लक्षामध्ये. विदुरजी ब्रह्माचे पुत्र आहेत कर्दम बर का, हे अत्यंत तपस्वी, महान तपस्वी आहेत. ब्रह्मदेवाने विचार केला, भगवंताने विचार केला की यांनी ग्रस्ती व्हावं आणि सृष्टी रचनेमध्ये सहयोग करावा. म्हणून भगवंताने कर्दमांना विनंती केली, तुम्ही विवाह करा. कर्दम बोलले मी आणि विवाह नाही, बोलले करा. कर्दम बोलले मी विवाह करेल, परंतु माझ्या घरी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल, माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. म्हणून कर्दम यांचा विवाह स्वयंभू मनूची दुसरी मुलगी देवहूती सोबत झाला. महाराज कर्दम हे वृद्ध आहे, परंतु आपल्या तपाच्या बलाने यांनी असं शरीर धारण केलं, एवढं सौंदर्य संपन्न बर का. यांना एकूण 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्याच्या नंतर यांनी विचार केला, ज्याच्यासाठी आपण अरण्यामध्ये तप करत होतो हा ते तर राहिलं बाजूला भगवंत चिंतन, इकडे रम्मान झालो, 9 मुली झाल्या. ते प्रपंच काही बाराने उचलला कमंडून निघाले. धर्मपत्नीने हात धरला, म्हणजे स्वामी तुम्ही शब्द दिला होता की सांगितलं होतं की माझ्या घरी भगवान जन्म घेणार आहेत, अवतार घेणार आहेत. मुलगा तर झाला, 9 मुलीच झाल्या, परत रम्मान झाले. आणि नंतर यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान विष्णू कपिलांच्या रूपाने अवतार झालेले. बोले कपिलजी भगवान की जय. कपिलांचा अवतार झालेला आहे महाराज. 9 मुलीची विवाह क्रमाक्रमाने झालेले.
आपल्याकडे आता वेळ कमी आहे बरं का, कारण एक विवाह पार पाडायचा म्हणलं तर कितीतरी वेळ लागतो. आता 9 जणीचे विवाह पार पाडणं एवढं सोपं नाही, परंतु आता एकाच वेळेस सामुदायिक विवाह सोहळा बरं का. महाराज कर्दम हे सांख्यशास्त्राचे करते अलग लक्षामध्ये. आपण एक 5 मिनिटाचं विश्राम घेणार आहे, थोडासा चहा ठेवायचा, 5 मिनिट थांबणार आहे. असं आहे. एक ध्यानात घ्या, एखाद्या आई वडिलांना 9 मुली झाल्या म्हणून त्यांनी कंटाळा केला नाही. 9 मुली मुलापेक्षा कमी नाहीत मामा. आम्ही नेहमी सांगतो मुली मुलापेक्षा कमी नाहीत. मुलीला पहिला क्रमांक दिलाय साधू संतांनी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिको वाटी दिवा. या भारत वर्षामध्ये अनेक मुली झाल्या की ज्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव लौकिक वाढवलं. आलं का लक्षामध्ये. तुम्ही जर इतिहास पाहिला तर मदालसा, माझ्या ज्ञानोबांनी मदालसीचं वर्णन केलं आहे. आलं का लक्षामध्ये. त्याच्यानंतर गार्गी इतिहासामध्ये महान असणारी ही मुलगी आहे गार्गी. चला लय दूरचा विचार नको, थोडा अलीकडे येऊ. महाभारतामध्ये द्रौपदी झाली, मुलगीच आहे. आलं का लक्षामध्ये. अहिल्या द्रौपदी तारा 5 जणी सांगितलं. मंडोदरी सीता यांचं नुसतं नाव जरी आपण ऐकलं, स्मरण केलं तर आपले असणारे पाप नष्ट होतात. मामा हे सामर्थ्य या मुलींच्या नावामध्ये आहे. चला त्याच्याही अलीकडे थोडस येऊ. या भारत वर्षामध्ये 150-200 वर्षापूर्वी क्रांती केली आमच्या मुलींनी. जिजाऊ महासाहेब स्त्री आहे, झाशीची राणी स्त्री आहे. जान जाने दूंगी मगर मेरी झाशी नहीं जाने दूंगी. चला 300 वर्षापूर्वी याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या महान साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मुलगी आहे. ज्या अहिल्यादेवीने भारत वर्षामध्ये हजारो मंदिर पुन्हा उभा केली. तुम्ही जर पाहिले मंदिर पाहिले का नाही, नसल पाहिलं मामा जाऊन पहा. आमचं वैद्यनाथाचं मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेलं भयान आहे. असे कितीतरी मंदिर, मठ, घाट, बारव. हो, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. 12 ज्योतिर्लिंग, मठ, मंदिर, काशी विश्वनाथाचं विश्वेश्वराचं मंदिर माझ्या अहिल्यादेवीने बांधलं. मी का बोला, अशा ह्या मुली कर्तृत्व संपन्न आहेत. मुलापेक्षाही कितीतरी पटीने अजून बोलता येईल मुलीवर, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. कपिल भगवान यांचा अवतार. कपिलांनी सांख्यशास्त्र आपल्या आईला सांगितलं आणि याही पेक्षा महाराज आपल्या आईलाच कपिलांनी उपदेश केला. हो, आईला सांगितलं. आईने विचार केला, आपल्याच घरी जर ही गंगा वाहत असेल, ज्ञानगंगा, तर बाहेर जाऊन स्नान करण्यापेक्षा आपल्या घरीच वाहील ना. मग स्नान करून मुक्त व्हा ना. सांख्यशास्त्रामध्ये बराचसा विस्तार आहे, ज्ञानाचा विचार आहे. तुमचा आमचा जन्म कसा होतो अलग लक्षामध्ये
याचाही विस्तार, अर्थात एकंदरीत सगळ्या सृष्टीची रचना कशी होती याचा विस्तार सांख्यामध्ये सांगितलेला आहे. आणि शेवटी घरीच महाराज आपल्या आईला कपिल भगवंतांनी उपदेश केला, बहिणीनेही विचार केला. भाऊच कथा सांगायला तर चला आहे काय, आलं का लक्षामध्ये? आपल्याच घरी आपलाच भाऊ कथा सांगायला, सगळ्या 9ला 9 बहिणी येऊन बसल्या आणि ती कथा कपिल भगवंतांनी आपल्या आईला सांगितली आणि सांगितलं, आई हो भगवंताचं नामस्मरण करा, जप करा, अनुष्ठान करा, तप करा. बराचसा विषय आहे. जपा सिद्धिर जपा सिद्धिर न संशय. भगवंताचं नामस्मरण करा असं आईला सांगितलं. पुढं आईने भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्याचा परिणाम त्या आईला सद्गती अर्थात मोक्ष प्राप्त झाला. आईच्या चरणाचं चरणामृत कपिल भगवंतांनी प्राशन केलं आणि स्वतःचा कमंडलू उचलला आणि भगवंत चिंतनासाठी कपिल भगवान अरण्यामध्ये जंगलामध्ये निघून गेलेले आहेत. ही कथा मैत्री मुनी विदुरांना आणि सुतजी महाराज शौनकादी ऋषींना आणि राजा परीक्षितेला भगवान शुकाचार्य सांगतात. आपण थोडस संकीर्तन करू आणि 5 मिनिटाचा विश्राम करू. श्री कृष्ण गोविंद हरी मोरारी. हे ना